न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी जलसा लॉन्स या ठिकाणी ईद मिलन तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते। सर्वप्रथम हॉटेल SM या ठिकाणावरून बडी दर्गापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। बडी दर्गा या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली तसेच दुवा पठण करण्यात आले। यावेळी राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर जलसा लॉन्स येथे ईद मिलन कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केले। उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुशीर सय्यद यांनी केला। या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी भाजप, शिवसेना, शिंदे गट, अजित पवार गट यांच्यावर जोरदार टीका केली आहे। उसको मोदी ने खरीद लिया। हम किसके भरोसे पे हैं? सोशल मीडिया के भरोसे पर है। सोशल मीडिया में भी कुछ न्यूज ऐसी है जो हमारे खिलाफ हमको काउंटर करने के लिए दी जाती है, लेकिन आपको इस बार बहुत गंभीरता से सोचना पड़ेगा कि 400 का टारगेट भारतीय जनता पार्टी और मोदी ने क्यों रखा है? क्योंकि उन्हें संविधान के कुछ पन्नों को बदलना है, कुछ कानून को बदलना है। उसके लिए 404 का टारगेट कंपल्सरी है। मैं आपको सबको बोलती हूँ कि ये वोट की राजनीति है और ये गंदी राजनीति है। आप कभी इस राजनीति में नहीं आना। हमेशा हिंदू मुस्लिम हमेशा एक साथ रहे हैं, प्यार से रहे हैं। और मैं आपको गुजारिश करती हूँ कि आने वाला जो समय है, आने वाले समय में बहुत सावधान रहना पड़ेगा। कोई भी वोट कटने वाली पार्टी जो है उसको आपको उसके साथ नहीं रहना है। जिस तरह मेरे भाई ने बोला कि आने वाले समय में हमको एक साथ रहना है। वाजे साहब के रूप में हमें एक अच्छा उम्मीदवार मिला है जो कभी मतों के राजकारण के लिए, कोई पॉलिटिक्स के लिए कभी आप में कोई बंटवारा होने की कोई बात नहीं करेगा, सिर्फ विकास की राजनीति करेगा। कारण या राजाभाऊ वाजे समोर उभं करून आपली इज्जत कशी वाचवायची हा एवढा मोठा प्रश्न या महायुतीला पडलेला आहे। आणि आता भोगे साहेबांनी सांगितलं की आपण का एकत्र आलो, का शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, का बरं आपण एकत्र आलो? ते संविधान टिकवण्याकरता आलो। कारण हा माणूस जर 400 पार गेला तर मला नाही वाटत भविष्यात आपण मतदानाचा सुद्धा हक्क बजावू शकतो। 10 वर्ष सरकार असताना, महासत्ता असताना, 12 राज्यांमध्ये तुमचं सरकार असताना सुद्धा तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर नाही तर मंदिर आणि NRCच्या नावावर मत मागायला लागतं। ही भीती जी निर्माण झाली आहे केवळ या गठबंधनमुळे झाली। या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये राजाभाऊ तुम्ही सर्वात प्रथम या महाराष्ट्रामध्ये केलेली आणि मला खात्री आहे त्या पवित्र महिन्याची ईद मिलनाचा कार्यक्रम आज होतोय। राजाभाऊ वाजेंना आदरणीय उद्धव ठाकरे यांनी बोलून उमेदवारी दिली आणि जेव्हा राजाभाऊंची एंट्री या शहरामध्ये झाली, आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक निवडणुका बघितल्या, अनेक उमेदवारांचा प्रचार केला, पण हा फार आगळा वेगळा प्रचार आहे। लोक स्वतःहून राजाभाऊला बोलवतात, तन मन धन हे सगळे अर्पण करण्यात तयार आहे असा आपल्याकडे उमेदवार आहे। आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे। तय्यूब पवार या ठिकाणी बसलेले मला नेहमी त्यांची मदत मिळत असते। या जुन्या नाटकामध्ये, या मध्य नाशिकमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिवर्तन करण्याची ताकद आपल्यामध्ये लक्षात घ्या। सगळ्यांना मला कळकळीची मागच्या वेळेस अनेक लोकांनी सांगितलं आपल्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न झाले। हिंदू आक्रोश मोर्चा, ते कोकणाचं 1.5 फुटाचं कार्ड राहण्याचं ते येतं, तो चव्हाण येतो, बाकडाचा आणणारा सिन्नरचा तो येतो, यांचा संबंध काय आहे?
हे कोण लोक बाहेरून येतात, इथले आमदार इथले खासदार त्यांच्याबरोबर फिरतात. आणि या शहराने तुम्हाला निवडून दिलं, एकदा नाही दोनदा निवडून दिलं, बाकीच्यांना आमदार केलं. आणि या शहरातली शांतता बंद करण्याचं काम तुम्ही करताय. तुम्ही शांतता ठेवण्याचं काम केलं पाहिजे. आजही कुठेतरी पत्रकार परिषद झाली, लाज वाटली पाहिजे. अशा पत्रकार परिषदा घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पहिले राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या मतदारसंघामध्ये हे घडतंय, हे कशामुळे घडतंय, हे कोणामुळे घडतंय, त्याचं कारण तुम्ही आहे स्वतः. आज जर का तुम्ही बघितलं तर या जातीयवादी पक्षाने सातत्याने सांगतो ओबीसीला हे देऊ, दलितांना हे देऊ, आदिवासींना हे देऊ, मुसलमानांना हे देऊ. दिलं काहीच नाही. 10 वर्ष सत्ता त्यांनी उपभोगली. 10 वर्षाच्या सत्तेमध्ये फक्त दिले ते आश्वासन, खोटे आश्वासन. तुमच्या हातात म्हणजे शौचालय बांधले, आमच्या नाशिकमध्ये कुठे दिसले. म्हणजे गरिबांना घरं दिले, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे दिसले नाही. फक्त खोटा बोल पण रेटून बोल, सर्वे झुटा तो आहे. तर तुम्ही फेसबुक मध्ये टाकलं, सर्वात खोटं बोलणारा माणूस कोण आहे? मोदी, मोदी आणि मोदी. या प्रसंगी बोलताना मुशीर सय्यद म्हणाले की अल्पसंख्याक समाजाच्या कडून राजाभाऊ वाजे यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करणारच. सचमुच जैसा वसंत भाऊ ने कहा, बेहतरीन उम्मीदवार हमें दिया गया है. जैसे ही राजाभाऊ वाजे का नाम नासिक विधानसभा लोकसभा के लिए जैसा डिक्लेयर हुआ, सब जगह से आवाज आने लगी कि साफ चरित्र का, झुंझारू और काम करने वाला उम्मीदवार यहाँ पर दिया गया है. उसी दिन हमारी जीत पक्की हो गई. लेकिन इस जीत को अमल में लाने के लिए हमें ज्यादा से ज्यादा वोटिंग करना होगा. साथियों, वोटिंग का फॉर्मेट ऐसा रखना है हमें, बूढ़े से बूढ़ा इंसान हमारे घर का वोटिंग के लिए जाए. हमारी माँ बहन कोई थाना बम्बई कहीं पर अगर उसकी शादी हो गई, वो गई है, और अगर उसका नाम यहाँ पर है तो उसको बुलाओ और उससे वोटिंग कराने का काम आपको करना है. और हमें 100% मुस्लिम समाज की वोटिंग के लिए ताकत लगानी है. ये आज आप लोग यहाँ से जाएंगे तो मोहल्ले मोहल्ले, इलाके इलाके में ये बात आपको करनी है. भाऊ, कुछ मैसेज पे आ रहे थे कि पूरे महाराष्ट्र में एक भी मुस्लिम सीट नहीं दिया गया. आज जो विश्लेषण है, जिस तरह से जातीय तनाव जो निर्माण किया गया है, अगर हिंदू मुस्लिम विश्लेषण अगर देखा गया, अगर कई मुस्लिम कैंडिडेट ले जाते हैं और अगर उनको ठीक तरह से मतदान नहीं मिलता, अगर वो गिर जाते, तो जिस तरह से आज इंडिया गठबंधन काम कर रहा है, हिंदुस्तान में पहले ये शैतानों को हटाओ. ऐसे भयकाने वाले किसी भी मैसेज को इनको बताओ कि आज सबसे पहले हमें मोदी और इन शैतानों को हटाना है. जब हमारी संख्या जहां पर ज्यादा रहेगी, विधानसभा में हम बात करेंगे कि हमें उम्मीदवारी दो. लेकिन आज ऐसे किसी भी गलत मैसेज का फॉलो ना होना चाहिए. और इन सारी बातों को ध्यान में रखते हुए मेरी यही अपील है आप लोगों से, मतदान में ध्यान दे. मशाल निशानी नहीं है, इसको घर घर तक अच्छे से पहुंचाया जाए. वाजे जी का, शिवसेना के हमारे पूरे नेताओं का स्टेटस और डीपी रखा जाए. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया का, फेसबुक और व्हाट्सएप का टाइम है, ज्यादा से ज्यादा जागरूकता से काम किया जाए. और सभी आए हुए मेरे नौजवान साथी, बुजुर्ग माँ बहनों को मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोग यहाँ पर आए. लेकिन जवाबदारी बहुत बड़ी है, याद रखना. मैं बार बार वाजे साहब आपको लेकर नहीं घूमने वाला, लेकिन सैयद मुशीर, उसके भाई और उसके साथी रात दिन जुट चुके हैं चुनाव में, और हमें चुनाव लड़ना आता है. 2 बार पक्ष चुन के आया. इस तरह से चुनाव लड़े जाते हैं, हम अच्छे से जानते हैं. ज्यादा से ज्यादा वोटिंग मुस्लिम समाज की दिलाने के लिए हम सब कार्यरत रहेंगे. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्लाह हाफिज. राजाभाऊ माजी बोलताना म्हणाले की आम्ही गेले अनेक वर्ष राजकारण व सामाजिक क्षेत्रात काम करीत असून आजपर्यंत आमच्यावर एक देखील भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नाही आहे. 5 वर्ष आमदार असताना किंवा त्याआधी वर्षानुवर्ष सामाजिक काम करत असताना माझे आजोबा आमदार होते, माझी आजी आमदार होती,
माझी आजी महाराष्ट्रातील 52 साली जेव्हा महिलांना आरक्षण नव्हतं तेव्हा नगराध्यक्ष परंतु आजपर्यंत कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्या कोणत्याही खानदानावर झाला आणि मी सांगतो का भ्रष्टाचाराचा आरोप न होता म्हणजे भ्रष्टाचार न करणं असं होत नाही, पकडण्यात जाणं असं होतं. परंतु मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की 1 रुपयाचा भ्रष्टाचार आमच्या कुटुंबाने कधी आजपर्यंत या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत केले आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं अशी सुद्धा माझी इच्छा कधी राहिली. 5 वर्ष आमदार होतो, कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून 5 पैसे घेतले, कोणत्या अधिकाऱ्याकडून पैसे मागितले. माझी निवडणूक 2 वेळेची माझी आमदारकीची निवडणूक लोकांच्या पैशावर झाली आणि आजही मी खासदार म्हणून प्रयत्न करतोय. हे सुद्धा निवडणुकीचा खर्च लोकच करताय, मी 1 रुपया सुद्धा आजपर्यंत खर्च केला. पण ही लढाई ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. ही लढाई खूप मोठी आहे आणि आपल्या सर्वांची साथ मला लागणार आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे की 20 मे रोजी होणारी निवडणूक ही आपल्यासाठी वेगवेगळ्या कारणाने किती महत्त्वाची असली तरी तिच्यात मतदान करणं हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मला म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीला, आदरणीय उद्धव साहेबांच्या मशालीला, तुमच्या आमच्या मशालीला, महाविकास आघाडीच्या मशालीला, इंडिया आघाडीच्या मशालीला, या दत्तक या मशालीला आपण मतदान करावं आणि मला आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच विनंती करतो. थांबतो. जय जय. या कार्यक्रमाप्रसंगी मुशीर सय्यद, सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक विलास शिंदे, प्रथमेश गीते, ऋषी शर्मा, हसनैन फाउंडेशनचे शकील तांबोळी, बाळासाहेब कोकणे, काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनी बशीर शेख, माजी नगरसेवक संजय चव्हाण, सचिन मराठे, शाहू महाराज खैरे, बिलाल कोकणी, वसीम पिरेजादा, अजित मिर्झा, हेमलता पाटील, नैना गांगुर्डे आदींना सय्यद, गजानन शेलार आदी उपस्थित होते.